मी 9 वर्षाची असताना माझी आई वारली. आम्ही 7 भावंड आणि पप्पांनी आमचा सांभाळ केला. पंढरपूरला आम्ही जेव्हा आलो तेव्हा आमच्याकडे स्वयंपाकाला बाई होत्या. 24 तास आमच्याकडेच त्या राहायच्या. पण त्या काय करायच्या की आम्ही 11 वाजता निघायचो शाळेला जायला, मी आणि माझ्या 2 बहिणी. तर ते आम्हाला डबा द्यायच्याच नाहीत. अहो आम्हाला डबा द्या म्हटलं तर म्हणायच्या नाही नाही अजून काही झाड शिजलं नाही आहे, पोळ्या झाल्या नाही, भाजी झाली असं म्हणायच्या. त्यामुळे आम्ही डबा न घेताच शाळेमध्ये येतो. शाळेमध्ये वेळ चुकवायची नसायची. आणि मी तेव्हा 3रीमध्ये होते, आताची 7वी. त्यावेळेला मधली सुट्टी झाली की बऱ्याचशा मुली जवळ घर असलं की घरी जाऊन जेवायला जायच्या. मुलं मुली आम्ही एकत्रच राहत होतो, शिकत होतो. आणि काही मुली डबा घेऊन यायच्या घरून आणि मग शाळेच्याच आवारामध्ये पण पलीकडे बागेसारखं होतं तिथे जाऊन बसून एकत्र जेवायच्या. त्यांच्या एकदा लक्षात आलं की ही जेरुषा वर्गामध्येच बसून असते मधल्या सुट्टीमध्ये. म्हणून त्यांना आश्चर्य वाटलं. म्हणून त्यांनी एक दिवशी आल्या आणि म्हणाल्या की चल डबा आणलास का. मी म्हटलं नाही नाही मी जेवून आले असं खोटंच सांगितलं मी. पण ते त्यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे चल आमच्याबरोबर चल आणि घेऊन गेल्या. तर त्यांनी त्यांचे डबे सगळ्यांनी उघडले होते आणि सगळ्या 3-4 जणी अशा एक वर्तुळाकार बसलेल्या होत्या. त्याच्यामध्ये मी बसले. तर त्याला जेवायला लागल्या. अगं जेव ना. नाही नाही माझं पोट भरलं मी म्हटलं. त्यांच्या लक्षात आलं की ही खोटं बोलते आणि म्हणून एकमेकीला खुणा केल्या आणि एकीने वकवास म्हटलं एक घास घेतला डब्यातून माझ्या तोंडाजवळ आणला आणि घास घे रे तान्ह्या बाळा अशा प्रकारचं गाणं गाळून तिनं माझ्या तोंडामध्ये तो घास घासला. त्यानंतर मग मी मोकळेपणानं त्यांच्याबरोबर जेवायला यायची. पण डबा माझा नसायचा. त्याला इलाज नव्हता. पण त्याला कळलं होतं की यांची स्वयंपाकीण बाई जी आहे ती काही डबा देत नाही आहे. तर हा एक असा अनुभव पंढरपूरला मला आलेला.